स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपलं नशीब कसं लिहिलं जातं, नक्की काय लिहिलेलं असतं या पुस्तकात, यावर स्वामींनी खूप छान उत्तर भक्ताला दिलं आहे. भक्त हो संपूर्ण विश्वाचे मालक, दत्तावतार असणारे श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या भक्तांच्या कायम पाठीशी असतात. जो भक्त स्वामींची मनोभावे पूजा करतो, स्वामींची सेवा करतो, त्यांच्या पाठीशी स्वामी कायम उभे असतात आणि वेळेप्रसंगी भक्ता देखील स्वामी त्यांना प्रचिती देत राहतात. असेच एकदा स्वामी आपल्या एका भक्ताच्या स्वप्नात येतात आणि त्याला सांगतात की तुझ्या प्रामाणिक भक्तीवर आम्ही खूप प्रसन्न आहोत. आज तुला आमच्याकडे जे मागायचे असेल ते माग. तुझी काय इच्छा असेल तर सांग. मला तुझी इच्छा नक्की सांग, आम्ही नक्की पूर्ण करू. स्वामींचं हे बोलणं ऐकून तो भक्त खूप खुश होतो आणि स्वामींना सांगतो की हे स्वामीराया, हे परमात्मा, तुमच्या आशीर्वादाने मी माझ्या जीवनात खूप खुश आहे. सगळ्याच बाबतीत मी संतुष्ट आहे. परंतु स्वामीराया, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. त्यासाठी आपण मला त्याची अनुमती द्यावी. त्यावर स्वामी म्हणतात की विचार, तुला काय विचारायचं आहे. त्यावर तो भक्त स्वामींना विचारतो की स्वामीराया, मी असं ऐकलं आहे की माणसाचे नशीब हे त्याच्या जन्म होण्याच्या अगोदरच लिहून ठेवलेलं असतं, तर हे खरं आहे का. त्यावर स्वामी म्हणतात की हो, हे खरं आहे. प्रत्येकाचं नशीब आम्ही आधीपासूनच लिहून ठेवलेलं असतं. हे ऐकून तो भक्त स्वामींना पुन्हा विचारतो की स्वामीराया, ही गोष्ट खरी आहे, तर मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आणि तो पुढे स्वामींना विचारतो की स्वामी, माझं नशीब पण तुम्ही लिहून ठेवलेलं असेल, तर मी माझ्या नशिबात पुढे काय घडणार आहे ते पाहू शकतो का. स्वामी, तुम्ही मला ते नक्की दाखवू शकाल का. यावर स्वामी भक्ताला म्हणतात की ही गोष्ट अशक्य आहे, परंतु तू आमचा निष्ठावंत सेवेकरी आहेस, म्हणून तू प्रामाणिक आहेस, म्हणून मी तुझी इच्छा ही नक्की पूर्ण करेल. तुझं नशीब जे आम्ही लिहून ठेवलं आहे ते मी तुला नक्की दाखवेन. चल मग आमच्या सोबत, असे म्हणून स्वामी त्याला स्वर्गात घेऊन जातात. तिथे गेल्यावर तिथे भली मोठी खोली असते. त्या खोलीमध्ये सगळीकडे चारही बाजूंना करोडो वह्या पुस्तकं ठेवलेली असतात. ही वह्या पुस्तकं पाहून तो भक्त खूप घाबरतो आणि स्वामींना विचारतो, स्वामी, ही वह्या पुस्तकं एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे ठेवली आहेत. त्यावर स्वामी म्हणतात की या पुस्तकांमध्ये करोडो लोकांचं नशीब लिहून ठेवलेलं आहे. त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी इथे लिहून ठेवलेल्या आहेत. यावर तो भक्त खूप खुश होतो आणि स्वामींना म्हणतो की स्वामी, सर्वात आधी तर मला माझ्या आसपासच्या जवळपासच्या माणसांचं भविष्य जाणून घ्यायचं आहे. हे ऐकून स्वामी त्याच्या हातात एक पुस्तक देतात आणि त्याला म्हणतात की तुला ज्या कुणाचं नशीब जाणून घ्यायचं आहे ते सर्व या पुस्तकामध्ये आहे. तो भक्त खूप खुश होतो आणि ते पुस्तक हातात घेतो. त्या पुस्तकाचं तो पहिलं पान उघडतो आणि त्या पानावर त्याच्या शेजारच्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं असतं. हे बघून त्याला स्मित हास्य करतो तो भक्त, कारण त्याच्या शेजारच्या व्यक्तीच्या नावाखाली काही सुद्धा लिहिलेलं नसतं. ते पान पूर्ण रिकामं कोरं असतं. त्यावर तो मनातल्या मनात स्वतःलाच म्हणतो की त्याच्या शेजारी राहणाऱ्या त्या व्यक्तीच्या नशीब त्याच्या डोक्यासारखंच रिकामं आहे, म्हणून या पुस्तकात त्याच्या नावाखाली काही सुद्धा लिहिलेलं नाही. असं म्हणून तर तो दुसरं पान उघडतो. त्या पानावरती त्याचं स्वतःचं नाव लिहिलेलं असतं. परंतु जेव्हा तो स्वतःच्या नावाचं पानावर बघतो तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसतो, कारण ते पान सुद्धा रिकामं असतं. काही सुद्धा त्या पानावर लिहिलेलं नसतं. असं म्हणून तो भक्त पुस्तकातलं प्रत्येक पान उघडून बघतो. त्या प्रत्येक पानावर वेगवेगळ्या लोकांची नावं लिहिलेली असतात, परंतु त्यांच्या नावाखाली काही सुद्धा लिहिलेलं नसतं. पूर्ण पानं रिकामं कोरे असतात. यावर तो भक्त स्वामींना म्हणतो की स्वामी, तुम्ही तर मला हे पुस्तक दिलं, तुम्ही जे मला हे पुस्तक दिलं होतं ज्यामध्ये सगळ्यांचं नशीब लिहून ठेवलं आहे असं तुम्ही म्हणाला होतात, परंतु स्वामी, हे पुस्तक पूर्णपणे रिकामं कोरं आहे. यामध्ये काही सुद्धा लिहिलेलं नाही. त्यावर स्वामी म्हणतात की मी सगळ्यांचं नशीब या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे, परंतु मी एका वेगळ्या शाहीमध्ये ते लिहून ठेवलेलं आहे. ही एक वेगळ्या प्रकारची अदृश्य शाही आहे.
म्हणून या प्रकारच्या शाईमध्ये लिहिलेलं कोणी सुद्धा वाचू शकत नाही, कोणी पाहू पण शकत नाही. म्हणून तुला काही लिहिलेलं दिसत नाही. परंतु तू निराश होऊ नकोस. मी तुला सांगतो की या पुस्तकामध्ये मी काय लिहून ठेवलं आहे. तर या पुस्तकामध्ये प्रत्येकाच्या नावाखाली फक्त एकच शब्द मी लिहून ठेवला आहे. स्वामींचं हे बोलणं ऐकून तो भक्त खूप आश्चर्यचकित होतो आणि स्वामींना विचारतो की स्वामी, हे कसं शक्य आहे? फक्त एकच शब्द? तुम्ही प्रत्येक मनुष्याच्या नावाखाली फक्त एकच शब्द कसा लिहून ठेवला आहे? एक मनुष्य साधारण 60-70 वर्ष किंवा 70-80 वर्ष आयुष्य जगतो. त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये घडणाऱ्या घटना, त्याचं संपूर्ण आयुष्य तुम्ही एका शब्दामध्ये कसं लिहून ठेवलं आहे? हे कसं शक्य आहे? यावर स्वामी म्हणतात की हो, हे खरं आहे. प्रत्येकाच्या नशिबात मी फक्त एकच शब्द लिहून ठेवतो. मी जेव्हा पण कोणाचं नशीब लिहितो तेव्हा मी फक्त एकच शब्द लिहितो आणि तो शब्द आहे तो म्हणजे तथास्तु, म्हणजे जशी तुझी इच्छा. स्वामी पुढे म्हणतात की मी प्रत्येकाच्या नशिबात फक्त हेच लिहून ठेवतो, जी तुझी इच्छा आहे तसंच होईल. म्हणून माणूस हा स्वतः त्याच्या कर्मासाठी, त्याच्या नशिबासाठी आणि त्याच्या भविष्यासाठी जबाबदार असतो. जर कोणी सुखी आहे तर तो स्वतः जबाबदार आहे. जर कोणी व्यक्ती दुःखी आहे तर तो स्वतःच तो जबाबदार आहे. माणूस जसा विचार करतो तसंच त्याच्यासोबत नेहमी घडत राहतं. हे ऐकून तो भक्त स्वामींना विचारतो की स्वामी, तुम्ही म्हणाला जो जसा विचार करतो तसं त्याच्यासोबत होतं. मग कोणी माणूस स्वतःहून दुःखी का बनेल? तो स्वतः आपल्याला दुःखी कसं करून घेईल? असा विचार कोणी मनुष्य कसा करू शकेल? तर अशा लोकांच्या नशिबात असं दुःख का बरं येतं? यावर स्वामी म्हणतात, एखाद्या देहाच्या कर्माची विचारांच्या बिया आधीपासूनच लावून ठेवतो. म्हणून त्या व्यक्तीने लावलेल्या त्या विचारांच्या बियांमधून त्याच्या कर्माचं झाड तो बनवून जातो. नंतर त्या कर्माच्या झाडाचं रूपांतर कालांतराने त्याच्या सवयीमध्ये होत जातं आणि नंतर त्या सवयीचं रूपांतर त्याच्या नशिबामध्ये होत जातं. तो भक्त विचारतो की बघ, मग त्या माणसाच्या आयुष्यात किती दुःख आहे? यावर स्वामी म्हणतात की त्याचं नशिबातच खूप दुःख आहे. त्यांनी खूप आधीपासून दुःखाच्या बिया त्यांच्या आयुष्यात पेरत गेला होता आणि नंतर सुद्धा त्याचं दुःखाचं रूपांतर एका झाडामध्ये होऊन ते झाड खूप मोठ्या प्रमाणावर वाढत जातं. म्हणजेच काय, तर तुम्ही 5 वर्षापूर्वी जो काही विचार केला असेल त्याचं फळ तुम्हाला लगेच मिळणार नाही. तुमच्या विचारांचा जे काही तुमचं फळ आहे ते तुम्हाला खूप वर्षानंतर, खूप दिवसानंतर भेटणार आहे. म्हणून माणसाला विचार, कर्म आणि नशीब यामधला जो काही संबंध असतो तो त्याला कधीच समजतच नाही. तर स्वामी पुढे म्हणतात की तू सगळ्यात आधी तुझ्या आसपासच्या लोकांचं नशीब जाणून घेण्याची इच्छा माझ्याकडे व्यक्त केली होती. त्यापैकी मी तुला एकाचं उदाहरण मी देतो. तुझं जे काही अमुक अमुक शेजारी आहे ते एकदा खूप आजारी पडले होते. त्यांना अर्धांग वायू झाला. त्यावर तो भक्त म्हणतो की हो स्वामी, हे खरं आहे. पण स्वामी, त्यांच्या वाटेला इतकं मोठं दुःख का बरं आलं? तो खूप चांगला माणूस आहे. यावर स्वामी म्हणतात, तो व्यक्ती त्याच्या व्यवसायामध्ये लबाडीचं काम करत होता. म्हणून कालांतराने त्याच्या कर्मामुळे तो कर्जबाजारी झाला. त्याला त्याचा व्यवसाय पूर्णपणे त्याचा बंद पडला आणि व्यवसाय बंद पडल्यामुळे तो विचार करू लागला की काही करून मला या कर्जापासून मुक्ती मिळाली पाहिजे. मला आता काही सुद्धा नको. मला माझ्या कार्यालयात जायचं नाही. नाहीतर कर्ज घेणारे लोक माझ्याकडे पैसे मागायला येतील. मला यातून लवकरात लवकर मुक्ती मिळू द्या. बस मग तेच झालं. त्यांची इच्छा पूर्ण झाली. त्याला अर्धांग वायू झाला. त्याच्या शरीराला लकवा मारला आणि त्याला कुठेही जाता नाही येणार असंच घडलं. अशा प्रकारे माणूस सुद्धा आपल्या विचारांच्या बिया पेरतो. त्याचे झाड होतं. त्याला तो खत पाणी देतो. त्याला कर्माचं खत पाणी देऊन आणि मग तो देवाला नावं ठेवतो. परंतु तो स्वतः त्याच्या नशिबाला जबाबदार असतो. हे सुद्धा ते त्याच्या कर्मामुळेच. स्वामींचं हे बोलणं ऐकून भक्ताचे डोळे उघडतात आणि तो स्वप्नामधून जागा होतो आणि स्वामींना हात जोडून म्हणतो की स्वामी महाराज, आज तुम्ही मला सुखी जीवनाचा मंत्र दिला, त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. आणि हा सुखी जीवनाचा मंत्र आणि
तसेच तुम्ही मला जे काही सांगितलं आहे ते मी अवश्य सगळ्यांना सांगेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.